नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। संक्रांतीसाठी विशेषतः तिळगुळाचे लाडू केले जातात। तर तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, परंतु आज आपण कॅल्शियमची आणखी भर टाकून विशेषतः प्रोटीन, ओमेगा अशा अनेक घटकांची भर टाकून आज आपण तीळ चिया सीड लाडू बनवणार आहोत। केस गळती असो, हाडांची विकार असो, हा लाडू रोज खावा। फक्त 10 मिनिटात हे लाडू तयार होतात। करायला एकदम सोपे आहेत, मस्त कुडकुडीत लागतात। असे हे कॅल्शियमने भरपूर असे तीळ चिया सीड लाडू मुलांना चॉकलेटसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो। एकदा करून ठेवले की अगदी हवाबंद ठेवले की 2 महिनेसुद्धा खराब होत नाही। तर अतिशय सोपी रेसिपी आहे, अतिशय हेल्दी आहे। चिया सीडचे असंख्य फायदे आपल्याला या लाडूच्या माध्यमातून मिळू शकतात। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर तीळ आणि चिया सीडचे लाडू बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतले आहे। तर मी इथे गावरान तीळ वापरले आहे आणि तीळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि सुकून घेतलेले आहे। तर सोबतच मी इथे अर्धी वाटी चिया सीड घेतले आहे आणि इथे 1 वाटी मी इथे गूळ घेतला आहे। तर आता गोडाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी अधिक करू शकता। तर आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि आता हे तीळ आपल्याला मस्त मंद गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहे। तर इथे गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची, म्हणजे ते तीळ छान असे चांगले भाजले जातात आणि तीळ मस्त खमंग भाजले की लाडूमध्ये त्याचा स्वाद खूप चांगला उतरतो। आणि इथे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे। जसे जसे तीळ भाजत जातात तसं तसे ते फुलतात आणि असे तडतड उडायला लागतात। तर इतपत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे, रंग अजिबात बदलू द्यायचा नाही आणि खूप जास्त भाजू पण द्यायचे नाही, कारण मग कडवट लागतात। तर आता हे तीळ छान असे भाजून झाले आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर बघा किती छान असे भाजले गेले आहे। तर आता त्याच कढईमध्ये मी चिया सीड घेतला आहे। तर आता हे चिया सीड आपण भाजून घेत आहोत। तर हे सुद्धा मंद गॅसवरच आपल्याला भाजायचं आहे। चिया सीड भाजत असताना हे तिळासारखं असं तडतड करून उडत नाही, त्यामुळे आपल्याला याला कंटिन्यू हलवायचं आहे। तर साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला हाताला चांगला चटका बसेपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। तर आता चिया सीडसुद्धा इथे भाजून झाले आहे। तर आता यालासुद्धा मी या तिळामध्येच काढून घेत आहे। तर इथे आपण चिया सीड वापरला आहे, कारण आपण तिळाचे लाडू तर नेहमीच करतो, परंतु चिया सीडचे औषधी गुणधर्म जर बघितलं तर चिया सीडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, फायबरसुद्धा भरपूर प्रमाणात असतात आणि प्रोटीनसुद्धा खूप अधिक आणि कॅल्शियमसुद्धा अगदी समृद्ध असतात। पचायलासुद्धा हलके असतात आणि वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयोगी असतात। ब्लड शुगर नियंत्रितसुद्धा ठेवतं आणि विशेषतः हाडांच्या, केसांच्या आणि त्वचेच्या समस्येसाठी चिया सीड हे आवर्जून खाल्लं पाहिजेत। तर अशा पद्धतीने आपण लाडूच्या माध्यमातून जर चिया सीड आपण मुलांना खायला दिलं किंवा सगळ्यांनीच जर खाल्लं तर अतिशय आपल्याला आरोग्यदायी याचे फायदे मिळू शकतात। तर आता तीळ आणि चिया सीड आपलं भाजून झालं आहे। तर आता कढईमध्ये मी गूळ टाकून घेतला आहे। तर आता 1 चमचाभरच तूप मी यामध्ये वापरला आहे आणि आता आपण गूळ याच्यामध्ये मेल्ट करून घेऊ। आता एक पोहे खाण्याचा चमचाभरच मी इथे पाणी वापरलं आहे। आता यामध्ये अगदी चिमूटभर किंवा अर्धा चिमूट आपल्याला सोडा घालायचा आहे। यामुळे काय होतं, आपले लाडू छान असे खुसखुशीत व्हायला मदत होते। तर आता बघा छान असा गुळाचा पाक आपल्याला इथे करून घ्यायचा आहे आणि आता याची टेस्ट आपल्याला करणं फार आवश्यक आहे, कारण आता एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे। गॅसची फ्लेम अतिशय लो टू मिडियमच ठेवलेली आहे, कारण हाय फ्लेमवर आपल्याला हा पाक बनवायचा आहे, नाहीतर तो कडक होतो आणि कडवटसुद्धा होतो। तर आता बघा इथे मी काही ड्रॉप याच्यामध्ये पाण्यात टाकून घेतले। तर बघा अशा पद्धतीने अजून चिवट आहे, म्हणजे अजूनसुद्धा आपला पाक तयार झालेला नाही। तर आता आपल्याला परत कंटिन्यू हलवायचं आहे। हवं तर जोपर्यंत आपण पाक टेस्ट करतो तोपर्यंत गॅसची फ्लेम बंद करावी, कारण एक स्टेप जर कधी पाक पुढे गेला तर आपल्याला पाक एकदम खूप कडक होतात किंवा अगदीच चिवट होतात। तर आता बघा परत मी आता इथे गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि आता परत आपण याला टेस्ट करूया। तर बघा आता पाण्यात टाकल्यानंतर हा जो पाकाचा गोळा आहे तो कडक झाला आहे, टणक झाला आहे
आणि असा तुटतो आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लवचिकता नाही आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पाक इथे या लाडू बनवण्यासाठी करून घ्यायचा आहे. तर आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आणि आता तीळ, चिया सीड घातले चवीपुरतं. इथे मी वेलची पावडरसुद्धा घातली आहे आणि आता आपल्याला ही क्रिया फास्ट करायची आहे. पटापट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, अन्यथा आपला पाक हा कडक होतो आणि मग आपल्याला लाडू वळता येत नाही. तर आता थोडंसं आपल्याला तुपाचा हात घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे. अगदी झटपट तयार होतात. अशा छोट्या छोट्या जर गोळ्या केल्या तर हे खायलासुद्धा सोयीस्कर जातं आणि मुलांना चॉकलेटसारखं खायला आनंद मिळतो. आणि अशा पद्धतीने आपण बघा, अगदी शेवटचा लाडूसुद्धा अगदी सहज वळला गेला. तर बघा, अगदी 5च मिनटात आपले हे लाडू तयार झाले आणि थोडेसे थंड झाले, हवेच्या वातावरणाशी मिक्स झाले की अगदी मस्त असे कुडकुडीत हे लाडू खायला लागतात. तर बघा किती झटपट तयार होतात. अगदी नवशिकेसुद्धा हे लाडू तयार करू शकतात आणि असे हे लाडू हवाबंद जर आपण बरणीत भरून ठेवले तर 2 ते 3 महिनेसुद्धा खराब होत नाही. आणि चिया सीड अशा लाडूच्या माध्यमातून आपल्याला तीळ, चिया सीड आणि गूळ आपल्या खाण्यात जातात आणि याचे आपल्याला आरोग्यदायी फायदे होतात. तर या संक्रांतीला अशा पद्धतीने आरोग्यदायी आपण तीळ गुळासोबत चिया वापरूनसुद्धा लाडू तयार करू शकता. तर मला खात्री आहे आजची ही रेसिपी आपल्याला नक्कीच आवडली असेल. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि हे लाडू नक्की करून बघा. कसे झाले ते कमेंट्स करून मला नक्की सांगा. तर लवकरच भेटू अशा पुढच्या छानशा हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा, निरोगी रहा. धन्यवाद. हॅपी मकर संक्रांती.